आणि त्यावेळेला भोवताना त्या विठ्ठलाच्या एका खऱ्या माऊली म्हणजे पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजे माऊली. दोघं दिसायला दोन, असायला एक. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. त्या पांडुरंगाला माऊली हो यावं लागलं. ज्या हरीला आनंदित राहावं लागलं. ज्या परमात्म्याला सिद्धपीठात कष्ट सहन करावे लागले. त्याने जगाला ज्ञान दिलं म्हणून त्यांना माऊली नाव आलं. त्यांना प्रत्येक जीवाचं सार्थक केलं. प्रत्येक बुद्धीला ब्रह्म केलं. अज्ञानाला भस्म केलं. जीवाला राम केलं. स्वरूपाला प्रगट केलं आणि अंतःकरणाला बाधित केलं. ओवीला मुखातून काढलं. मराठी भाषेला सौजन्य दिलं. मोक्षाला साधकाच्या हातात दिलं. बोलू नका. मोक्षाला साधकाच्या हातात दिलं आणि हृदयात मध्ये आत्मत्वाचं ज्ञान प्रगट झालं. ते महान कार्य माऊलीनं केलं. आज ते माऊली पंढरपुराकडे निघाले. हरीला भेटायला, श्री हरीला. गंमत आहे. संत देवाकडं आणि देव संताच्या हृदयात माऊली समन्वय सांगता येत नाही. हा समन्वय नाही सांगता येत. एवढी आम्ही उच्च नाही, आमची वाणी तेवढी प्रगल्भ नाही, आम्हाला काही कळत नाही. पण मग भगवंत बोलतो, बोलून घेतो. कारण देव संताच्या हृदयात सतत राहतो आणि तो संत पण हरीकडे येतो हे आम्हाला कळत नाही. नाही कळत. समीकरण नाही लागत. निशब्द होतो आम्ही, अशब्द होतो. आणि माऊलीचं गुणगान गात टाळ्या वाजवत टाळाच्या नादात वारकरी बेधंद होतो. हा भक्तीचा रस उधळत उधळत तो हरिचरणाला लागतो. विठेवरच्या भक्तीचा गुलाम आहे. प्रेमाचा पूर आहे. आनंदाचा विस्तार आहे. वारीचा चमत्कार आहे. हा अद्वैताचा नमस्कार आहे. साष्टांग दंडवत माऊली. हरी का विठेवर आला? तो हरी. भक्तीला आधार कसा बनला? तो हरी. विश्वाच्या व्यवहाराला चालक मालक पालक का झाला? तो हरी ज्ञानातून कसा प्रगट झाला? तो हरी संत रूपाने कसा समोर आला? तो हरी हृदयामध्ये त्या बुद्धीला सतत ज्ञान देऊ लागला. मग तो विठेवर कसा, हृदयात कसा, शब्दात कसा, गीतेत कसा, ओवीत कसा, वेदात कसा, भक्तीत कसा, वाणीत कसा, संतापाशी आहे तो कसा, ग्रंथामध्ये लपलाय तो कसा, वेदामध्ये प्रगटलाय तो कसा आणि हृदयात थांबलाय तो कसा, साधकाच्या संपाशी एकरूप झालाय तो कसा माहित नाही. पण असाच तो हरी असाच. संत रूप होतो, अज्ञानाचं हरण करतो, विश्वाच्या जीवाला टाळतो, ग्रंथाच्या ओवीना हृदयामध्ये प्रगटतो. एका कणामध्ये जगात व्यापकतेत असतो आणि तो टाळाच्या गजरामध्ये निनाद करतो. बुक्क्याच्या अभिरामध्ये तो आनंदात उधळत असतो आणि वारकऱ्याच्या हृदयात तो नाचत असतो. पावला पावलामध्ये तो हसत असतो. वारकऱ्याचा तो शक्ती असतो, मृदंगाची भक्ती असतो, विनातला झंकार असतो. मग
माऊलीचा आविष्कार असतो तो पांडुरंगाचा प्रसाद वारकऱ्याच्या हृदयात असतो. तो विण्याच्या झंकारामध्ये आहे आणि टाळाच्या आवाजामध्ये आहे. विठ्ठल 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 तो सूर बनलेला आहे. तो हरी मना कळून दिलेला. तो हरी आमच्या हृदयात आमच्या सोबत आहे. तो आमच्या ज्ञानात झुलतो, तो आमच्या बोधात डुलतो, तो हृदयात आमच्या असतो, तो वाणीमध्ये येतो आणि साधकाला हातात हात देतो, ज्ञान मंदिरात नेतो. भक्त हा भगवंत होतो. माझा पांडुरंग साधकाचा माय बाप म्हणतो. तो माऊली पालखीमध्ये येतो. त्याचं प्रेम जमलं नाही, त्याचं चिंतन साधलं नाही आणि ससंपता. माझे साधक माझ्या सोबत आले. धन्य त्यांचं को, धन्य त्यांचा आशीर्वाद, धन्य त्यांचं जीवन. त्यांना कोटी आशीर्वाद माझ्याकडनं की ज्यांच्यामुळे मी आनंदी सत्संग करू शकले, ज्यांच्यामध्ये अमृतानुभव ज्ञानेश्वरी त्यांच्या अंगणात 2 शब्द चिंतन करू शकले. खूप भाग्य आहे माझं, खूप भाग्य की ज्या आनंदीत मी जाऊन 3 दिवस राहून ब्रह्मसत्र करून त्या माऊलीने बोलवलं आणि चिंतन पण दिलं. त्या माऊलीचं काय करू वर्णन मी, काय करता येत नाही, मला शब्द नाही, पण सेवा आहे. त्या माऊलीचं दर्शन, त्या माऊलीचा बोध, त्या हरीची प्रतीती आणि त्या हरीची ओळख, त्या हरीचं ऐक्य आणि त्या हरीला आवाज देणं भक्ती आणि त्याला त्याची प्राप्ती म्हणजे मुक्ती. आम्ही त्याला आवाज देतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. हा आवाज देतो, तो जागा होतो. वेदातून तो आम्हाला जवळ घेतो, ओवीतून तो आम्हाला निशब्द करतो, बोधातून तो आमच्या जवळ येतो आणि महावाक्यातून तो आमच्याशी समरस बनतो. तो पांडुरंग पररंगाच्या थापेमध्ये बोलतो. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. खूप छान. आयुष्यामध्ये ही साधना पूर्ण व्हावी, हरीने जवळ घ्यावं, द्वैताला टाकता यावं आणि हरिरूप होता यावं. भक्तीचा रस गुलाल उधळावा आणि ज्ञानाचा सुगंध दरवळावा. अद्वैताचा बोध चाखावा, द्वैताचा नाश करावा. माऊलीच्या ओळीमध्ये प्राणाचा प्रणव व्हावा. हृदयामध्ये राम आहे तो जाणावा, जगत भाव टाकावा. अज्ञानाचा भंग करावा, वेदाचा संग करावा, साधूचा संग धरावा. ओवी आत न्यावी, परमात्म्याची प्रतीती व्हावी, त्याला ज्ञानेश्वरी म्हणावी. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग. शब्द आमचा श्वास आहे, वेद आमचा विश्वास आहे, मोक्ष आमच्या हृदयाचा पास आहे. अगदी खरं माऊली. चला, ज्या पांडुरंगानं माऊलीचा अवतार घेतला, ज्या पांडुरंगानं वेदाचा सगळा काय सुगंध मराठी भाषेत आणला, ओवीमध्ये गीता आली आणि पांडुरंगाची प्राप्ती झाली. अविद्येची होळी केली, ईश्वराची समीपता साधता आली. सायुज्य मुक्ती भोगली, देहबुद्धी त्यागली, वृत्ती आवरणातून बाहेर आली,
हरीच्या सोबत एक झाली, मोक्षाची स्थिती दिली. ज्ञानोबाने ज्ञान दिलं, ओवीनं हृदयाचं ज्या ज्ञान हिरावून घेतलं, संतानं बोधात नेलं, ग्रंथानं त्या मनाला राम केलं. राम ती ज्ञानेश्वरी, ती ओवी, ती गीता, तो गाथा आमचा प्राण आहे. आता आपण पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकली, थोडे व्हायला ते संध्याकाळी वाचत. पहिल्या अध्यायामध्ये ओम नमोची अध्याय म्हटलं, आपली ओवी झाली ओम नमोची अध्याय. नमस्कार ओम आत्मस्वरूपाला केला. आत्मरूपा तोच गणेश आहे, तो आत्मरूप आहे, तो आद्य आहे, जगताच्या आधी, जीवाच्या आधी, शिवाच्या आधी. तो आत्मरूप, तो गणेश, त्याला नमन. आणि मग पहिल्या अध्यायाला सुरुवात. प्रतिपाद्या जय जय सौम्या, त्याचे कार असो, तू स्वयं आहेस, तुला जन्म नाही, तुला कोणी प्रगट केलं नाही, तुझा कोणी जन्मदाता नाही, तुला मृत्यू नाही, तू कुणाचं कारण नाही, तुला पाठीमागं कारण नाही, तुझ्यापासून कोणी कार्य नाही. तू स्वयंभू आहेस, तू आत्मरूप आहेस, तू वाद्य आहेस, वेद प्रतिपाद्य आहेस, तू आत्मरूप आहेस, तोच गणेश आहे. साष्टांग दंडवत. सुंदर रूपक केलंय. आपण त्याला जोडू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही. फक्त देहभाव संपवायचा आणि माऊलीला शरण जायचं आणि आमच्या स्वरूपाला जाणायचं. देहभावला टाकून आत्मरूपामध्ये प्रवेश करायचा. बुद्धीलाही शिकवायचं, हे शिकवायचं तू ब्रह्म आहेस, तू देह नाहीस, दिसणारं जगत सत्य नाही, हा प्रपंच तुझ्या कामाचा नाही, तुझं धन तुझ्या उपयोगाचं नाही, तुझा देह तुझा नाही, आणि तुझा वेद तू आहेस. गीता तुझे, संत तुझे, ग्रंथ तुझे, बोध तुझा आहे, वेद तुझा आहे, आणि मोक्ष पण तुझाच. हो मग स्वसंवेद्या आत्मरूप, स्वसंवेद्या, स्वयं, तो स्वयं आहेस, तो आत्मरूप आहेस, तुला कोणाच्या आधार नाही, तू कोणाच्यावर आधारित नाहीस, आणि तुला जाणण्यासाठी तूच आहेस. म्हणून स्वसंवेद्या, स्वयंला स्वयं जाणारा, स्वसंवेद्या आत्मरूप, तो आत्मरूप आहेस. तुला जाणण्याचा अन्य विषय नाही, आणि स्वतःला जाणल्यावर तू देहभावात राहू शकत नाहीस. जाणीव हे तुझं रूप आहे, जाणणं हे तुझं स्वरूप आहे. जाणणं म्हणजे ज्ञान आहे, कळणं म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे तुझं स्वरूप आहे, आणि न कळणं म्हणजे अद्वैत पद्धतीचं रूप आहे ज्ञान. मग तू तुझं स्वतः स्वयं आहेस, तू जर कळणं आहेस, तू जर वृत्ती वाचून आहेस, तू जर व्यापक आहेस, तू जर एक आहेस, तू अखंड आहेस, तर परिच्छिन्न देहाला माझं म्हणणारं अंतःकरण का बरं व्याकुळ होते? कारण त्याला देहाचं नातं असतं. ते अंतःकरण बोधात नसते, ते देहात असते. ते अंतःकरण वेदाची संपत्ती घेत नाही, ते अंतःकरण अज्ञानामध्ये येते. ते अंतःकरण म्हणजे मन जगताला पाहते, ते मन इंद्रियाकडे जाते, ते मन नाना चिंता करते, ते मन हरीला सोडून देते, ते मन नश्वर पदार्थाला आत नेते. म्हणून त्या मनाला वेद, गुरु, संत, ग्रंथ, चिंतन, अध्ययन, गीता ह्याच्याकडे न्यावं. मग त्या मनाला रामरूप करावं. मग ते मन हरीच्या चरणापाशी जातं, त्याला भक्ती नाव येतं. मग ते हरी त्या भक्ताला जवळ घेतो, संताच्या रूपानं समोर येतो, वेदाचं ज्ञान हृदयात देतो, आणि त्या प्रमात्याला, त्या जीवाला सुरूप करतो. तो संत महात्मा सन्मुख येतो, तेव्हा वेदाचं ज्ञान
हृदयात येतं, देवान अर्पून जातं, मन राम होतं आणि गीतेचा बोध बुद्धीत येतो, ब्रह्मत्व पद येतं आणि हे पद संपत, ब्रह्मभाव जागा होतो, देहभाव मरून जातो, शिवजीव एक होतो आणि वेदाचा प्रसाद बुद्धीला खाता येतो, तोच परमात्मा होतो. साष्टांग दंडवत माऊली. अष्टांग दंडोत कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर आलं माऊली. हॅलो बोललेवा. हो माऊली. लग्नामध्ये एक आश्चर्य घडले, मी उद्या बोलणार, आज नाही, पण तुम्हाला सांगते, इथे बोलायचा विषय नाही तो, पण एक चमत्कार घडलाय. तूच गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी जोजी. देवा तूच आहे गणेश. गणेशा तुला कळालं, तू आत्मरूप आहेस. हो मग समोर कसा आकार केला. अरे संकट मोचले ना ते आत्मरूप दिसत नाही आणि गणेश आत्मरूपावाचं नाही हे ज्याला कळतं त्याचा भेद उरत नाही. साष्टांग दंडवत माऊली. देवा म्हणून तर माऊली कशी वाचावी, खूप काही तुम्हाला सांगा वाटतं. टाइम नसतो बेटा, 3 दिवस आलात पण काही देता आलं नाही. खूप राहून गेलोय, पण इतकं ठरवतं तुम्हाला मी महिनाभर म्हणते, हे सांगते हे तुम्हाला सांगते, हे तुम्हाला सांगते, बोलले की नाही. हो माऊली. तो पद आलं, तिरण्याची बोल हात गेली, ती रामरूप झाली, ती वेदात वेदन्न झाली, माऊलीने दीक्षा दिली आणि जीवाला साक्षीभाव जागा झाला, देहभाव संपला, आत्मरंगात मन रंगले, माझे साधक बोधात रंगून गेले. संपली माझी दिवाळी, तिथंच झाली. आता ह्या दिवाळीचं काय देणं ना, दिवाळी झाली आमची. झाली की नाही? हो माऊली झाली. चला देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाश. जगतातल्या प्रत्येक जीवाला, प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक अंतःकरणामध्ये तू बुद्धीला ज्ञान करून देतोस, ज्ञानदाता आहेस. सकलार्थ मती प्रकाशू, मती म्हणजे बुद्धी, सगळ्याच्या बुद्धीला जिथं जाणीव आहे ते जाणीव म्हणजे गणेश आहे. गणेश म्हणजे तू आहेस आणि तू म्हणजे आत्मरूप आहेस, ससौवेद्य आहेस, आत्मरूपा. सकलार्थमती, सगळ्या बुद्धीमध्ये तूच आहेस आणि त्याची जाणीव म्हणजे तू गणेश आहेस आणि कळणं म्हणजे तुझं आत्मरूप आहे, पण बुद्धीला प्रकाशक तूच आहे, त्याचं नाव गणेश आहे. साष्टांग दंडवत माऊली. सकलार्थमती, जेवढ्या विश्वामध्ये जेवढे प्राण्यांना तिथं मती आहे, बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये कळणं आहे, कळणं म्हणजे जाणीव आहे आणि जाणीव म्हणजे परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजे आत्मरूप आहे. ते तुझं मूळ रूप आहे. दिसणं हे साकार आहे, तुला खोटा आकार आहे, पण तू अपरंपार आहेस, हे तुला नमस्कार आहे. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर सांगितलं. वाव राम. मुनी निवृत्ती दास अवधारी जोजी. माझे गुरु निवृत्ती नाते, जे सांगते ते तुम्हाला सांगतो, ओळीमध्ये आणतो, गीतेला मांडतो आणि बुद्धीला ब्रह्मत्व देतो आणि सुरुवात करून गणेशाला नमन करतो, वेदाला ओवीत आणतो आणि शब्दाला बुद्धीकडे नेतो, जीवात्माला परमात्मा करतो आणि आत्मरूपाची जाणीव करून देतो. आमचा गणेश असाच असतो. किती सुंदर सांगताय माऊली, खरंच.
अवधारी जो जी. ज्यांना मला बुद्धी देऊन माझ्या गुरुने सांगितले ते तुम्हाला सांगायला अवधारू जोजी. ऐका, ते माझ्या गुरुने दिलं तुम्हाला सांगतो, ओवीमध्ये मांडतो, वेदाला प्रगट करतो आणि बुद्धीचा बाध होऊन आत्मत्वाचं नातं करून देतो. आणि स्वरूपाची ओळख होती तेव्हा जगताची भ्रांती जाती, ती खरी आत्मस्थिती. इथून बोधाची संपत्ती, इथं ज्ञानाची रीती, अज्ञानाची समाप्ती, ही सुरुवाती ओवीची स्थिती. बापरे. खूप छान साष्टांग दंडवत. एक ओवी झाली, आता पुढे जाऊया. थोडं किती आणि थोडं पंचाकडे. तेच मूर्ती सुवेश, ते सगळं ब्रह्म आहे, ते गणेशाची मूर्ती आहे. त्यानं तो सुवेश धारण केलेला आकार तो वेद आहे. त्याचा आकार म्हणजे गणेश आहे, त्याचा बोध म्हणजे ब्रह्मत्व, त्याचं मूर्त रूप आहे, आणि तो आत्मरूप आहे. सुरुवातीला सांगितलेलं त्याचं स्वरूप आहे, समजून घ्या असं माऊली बोलतात. तेच मूर्ती सुवेश, ते वर्ण वपू निर्दोष. वर्ण म्हणजे शब्द, वपू म्हणजे सांगणं, निर्दोष आहे, मिळवीत असे. ऐका, तिची गणेशाची मूर्ती तयार झाली ना, सुवेश, तेच मूर्ती सुवेश, त्यानं कोणता देश धारण केलाय. ऐका, तेथ वर्ण वपू निर्दोष, वेदानुसार स्मृती आणि श्रुती, त्याचा बोध करणारी बुद्धी आणि त्याचा आकार, त्याच्या हातात घेतला परशु, इकडे घेतला मोदक, इकडे घेतला त्रिशूळ, काय काय ते धारण केले, त्याचे पण हत्यार आहेत, ते काय करते सांगते तुम्हाला नंतर पुढच्या गोष्टी. पण तेथ वर्ण वपू निर्दोष विरहित असे. स्मृती, स्मृतीचं स्मृती आणि स्मृती, वेद आणि पुराण, त्याच्या आकाराने घेतलेली मूर्ती आहे. हा आकार त्याने धारण केला, तोच गणेशाचा आकार आहे. आणि त्या वेदाचे शब्द निर्दोष आहेत, वर्ण वपू निर्दोष. त्या मूर्तीच्या स्मृती स्मृतीनं जे त्यानं रूप घेतलेले, त्याच्यातले शब्द निर्दोष आहेत, मिरवीत असे. त्याचं शरीर त्या वेदाला स्मृतीला घेऊन तयार झालेले ते निर्दोष आहे, त्याच्यातले शब्द, आणि ते तिथं कुठलेही व्यंग नाहीये. आणि असा माझा गणेश आहे. स्मृती, वेद, श्रुती, पुराण, त्याच्या आकारानं ते नटलेली मूर्ती आहे. आणि त्याच्यामध्ये ते शब्द म्हणजे पद आहेत, एक एक अक्षर, ते निर्दोष आहेत, म्हणजे चुकीचे नाही, बिनचूक आहेत. ते वर्ण वपू निर्दोष आहे, ते शब्द एक एक, त्याचं काही चूक नाही. त्या वाङ्मयानं, त्या वेदानं, त्या पुराणानं आकार घेतलेला तो गणेशाचा आकार म्हणजे, त्या वेदाचा आकार म्हणजे गणेश. किती सुंदर माऊली, साष्टांग दंडवत. कधी कळालं नव्हतं बेटा, पण तुमच्यामुळं या सर्वाचं तो पहिले पाणीतून वेदाला निघायला वाटायले. ओवी ह्या जीवेतून बाहेर यायली, पाणी तपोमय व्हायली, हृदय भगवन्मय व्हायलं, बुद्धी ब्रह्म व्हायली, आणि आयुष्य चिंतनात चाललं. वेदाचं सामर्थ्य हृदयात यायलं. मी राम हे ओळखायला यायलं, मी देह नाही असं शब्दानं सांगितलेलं मनाला पटायला. हो माऊली. मनाला पटायला, हृदयात आनंद दाटायला, ज्ञानाचा प्रकाश पडायला, आणि ओवीचा शब्दाचा प्रसाद हृदयात चालला. तो म्हणजे आत्मबोध. प्रसाद म्हणतात, शिराफिरा नसतं ते, खायला भूतावने जायला, रांगा लावलं हा लोकांच. स्मृती तेचे अवयव, स्मृती, श्रुती. श्रुती म्हणजे वेद, श्रुती म्हणजे पुराण. एक एक पुराण, एक एक अवयव माझ्या गणेशाचा. स्मृती तेचे अवयव, एकांगिक भाव. गणेशाचे जे शब्दरूपी अवयव आहेत, त्याचा जो भाव आहे, तो भाव आत्मभावाला प्रगट करणारे शब्द, देखा अंगिक भाव. भाव, बापरे.
गणेशाचे शरीराचे इंद्रिय म्हणजे त्या वेदाचे पुराण वेदाचे शब्द हे जर उच्चार केला ओवीचा तर त्या आत्मरूपाला प्रगट करून बुद्धीला ब्रह्मभावात येणारे श्रुती आणि श्रुती हे शब्द माझ्या गणेशाच्या शरीराचे अवयव. हे कळालं? कळालं माऊली. हा जो ग्रंथ आहे माझी माऊली ओवी हे श्रुती स्मृती वेद आणि पुराण एक एक शब्द त्याचे माझे गणेशाचे अवयव आणि तो आत्मभाव त्याचा अंगिक भाव आहे. तो स्पष्ट करून देऊ शकतो बुद्धीला की तू ब्रह्म आहेस. अंगिक भाव हे आमच्या गणेशाचं वैभव आहे. तो बुद्धीचा आता आहे. तो वेदाला पण समजावून देतो, पुराणा पण मांडतो आणि हृदयातला अज्ञानाला संपवतो. आमचा गणेश असा सुरुवातीला कार्य करून विघ्नहर्ता होतो आणि ग्रंथाला आरंभ होतो. संताचा संग येतो, वेदाचा स्वर शब्द अर्थ आमच्या गणेशाच्या अवयवात बुद्धीला दर्शनानं ब्रह्मभाव जागा करून देतो. देखा अंगिक भाव. किती सुंदर रूप होते. बापरे माऊली, खूप छान आहे. कळत नाही माऊली, खरंच कळत नाही. एक एक शब्द किती गहन आहे. बापरे, अंगिक भाव त्याचा स्वतः स्वयंभू ज्ञान रूप येतो. तोचा बोध म्हणजे गणेश आहे. श्रुती आणि पुराण म्हणजे त्याचे इंद्रियाचे अवयव आहेत आणि त्याच्या एका वेदाचा शब्द पद निर्दोष आहेत आणि त्याच्या अवयवातून जो स्पंदन निघतात त्याच्या दर्शनातून संकट जातो आणि अज्ञान मिटतं आणि बुद्धीला ईश्वराचं नातं जुटतं. आमचा असा गणेश आहे. काय बोलता येतं? किती सुंदर. तेवढी हो माऊली, काय सांगायचं असतं पण तेवढं आपल्याला जमत नसतं बेटा. कन्याने उघडली नाही काल रात्री आले 8:30-9ला ठेव अर्थ शोभा बाबा तिथे लावण्याचे ठेव अर्थ शोभा. जसे एखादी तरुण सुंदर दागिन्याने भरलेली रेशमी कपड्यानं नटलेली तिथे लावण्य सुंदर रूप म्हणजे ती लक्ष्मी. तसं गीतेचं लावण्य म्हणजे ओवी आणि त्याचा बोध म्हणजे ती आनंदाची स्थिती आणि ते गणेशाचे अवयव म्हणजे नाना वेदाच्या शब्दाने नटलेले इंद्रिय आणि त्या इंद्रियाचा जो भाव आहे अंगिक भाव म्हणजे वेदाचा जो सिद्धांत आहे तसंच इथं सांगितलेलं आहे. ऐका, तेथ लावण्याचे ठेव. आमच्या गणेशाच्या इंद्रियाच्या अवयवाचे ठेव म्हणजे काय आहे तर ऐका. अर्थ शोभा म्हणजे त्या वेदातून नाना सिद्धांत प्रमेय प्रमाण जे मांडत त्या प्रमाणाचा अर्थ शब्दातून प्रगट करून ओवीला मांडून जगताचा ज्ञान सांडायला बुद्धीतून सांडून जी बुद्धी ब्रह्मभावाकडे नेती देहाचा बात करून देती अर्थाची शोभा अशी उधळती आणि मनाला ब्रह्मभावाकडे नेती आणि आत्मस्वरूप प्रगट करून देती. त्या ओवीचं सौंदर्य म्हणजे अर्थ शोभा. तो अर्थ म्हणजे वेद आहे, वेद म्हणजे सिद्धांत आहे, सिद्धांत म्हणजे प्रमाणाचा द्वारे प्रमारूपाला प्रगट करणं, ईश्वराकडे बुद्धीनं जाणं, अर्थाला बाहेर काढणं आणि मन शांत होणं, अज्ञान तिथलं संपणं, देहभावातून वृत्तीने बाहेर येणं की अर्थ शोभा माझ्या गणेशाचं वैभव आहे. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर आले. अर्थ शोभा माझे गणेश शोभा म्हणजे चार वेदांत रूपे अवयवातून ते शब्द जे भरले तर ओवी जी बनली त्याच्यामध्ये जो सिद्धांत आलाय दृष्टांतात तो नटलाय आणि हृदयात तो दाटलाय आणि तिथं परमात्मा प्रगटलाय. हे माझ्या गणेशाच्या मूर्तीचं अर्थ शोभा हे वैभव आहे. सांगा शेवटचे चला बोला. अर्थ शोभा
सांगायला का कोणी? प्रीती सांगा ना. काय फास्ट आहे जरा. हो माऊली. हॅलो गडबड. लावण्याची किती छान लावण्याची ठेवा अर्थशोभा. म्हणजे वेदाची मूर्ती श्री गणेश आणि त्याचं लावण्य कशात आहे तर त्याच्या त्या ओवीमध्ये आहे की अर्थशोभा आहे म्हणजे त्याची आनंदाची स्थिती. त्या ओवीतून नाना सिद्धांत मांडलेत, प्रमेय मांडून ते ज्ञान बुद्धीत सांडलंय आणि त्या ज्ञानानं देहभाव आटलाय आणि ब्रह्मभाव जागा केलाय. मन त्या ब्रह्मभावात गेलं, तिथे आत्मरूप प्रगटतं. त्या ओवीचा अर्थ, त्या शब्दांचा अर्थ म्हणजे वेद, वेद म्हणजे सिद्धांत, सिद्धांत म्हणजे प्रमारूपानं ते प्रगट करून दिलेलं ज्ञान. त्या ओवीतून अर्थाला काढलं आणि देहभावातून बुद्धीला बाहेर काढलं, अज्ञानाला बाहेर झाडलं. हे श्री गणेशाचं वैभव आहे, आत्मरूप श्री गणेशाचं. ते वेदांत रूपी त्याचे ज्या गणेशाचे अवयव आहेत ते वेदांताचे आहेत. वेदांत रूपी अवयवातून ओवी प्रगटली आणि हृदयात सिद्धांत एकवटला आणि अर्थ तिथं बुद्धीत प्रगटला. असा आमचा बुद्धिरूप गणेश. अशी त्याची लावण्याची ठेवा शोभा, हे त्याचं ऐश्वर्य वैभव. साष्टांग दंडवत माऊली. प्रेरणा पुराणी भूषणे हे 18 पुराणात आहे. ते काय आहे? गणेशाच्या अंगावर ते शब्दरूपीचे पुराण केलेत का? ते अलंकार आहेत. 18 पुराण म्हणजे 18 शब्द आहेत, ते नाना शब्द आहेत, पण ते गणेशाच्या अंगावर अलंकार रूपी अलंकार आहेत. ते म्हणजे मणिभूषणे. 18 दश पुराणे तीच मणिभूषणे पद पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाचे. पद पद्धती ठेवणे. पद म्हणजे शब्द, त्या शब्दामध्ये असलेल्या सिद्धांत रूपी हिऱ्याची करून अलंकारामध्ये बसलेली कोंड. बापरे, सिद्धांत रूपी हिरे त्या गोंधळात बसले. बापरे बाप. पद पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. पद शब्द, पद्धती म्हणजे कशी? त्या वेदाला शब्दामध्ये आणलं, त्या अलंकाराचं रूप करून बोलले. ते एक एक वेदाचा पुराणाचा शब्द म्हणजे माझ्या गणेशाच्या अंगावरचे अलंकार आहे. पद पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची म्हणजे त्या सोन्याच्या दागिन्यामध्ये 5 रत्न मोती बसवले कोंदण करून आणि मग तो अलंकार शोभला. तसं त्या ओवीमध्ये 18 पुराणाचा रहस्य आलं आणि ते अलंकार झाले, त्या आमच्या गणेशाच्या अंगावर आले, ते म्हणजे पुराण. बापरे किती सुंदर. बापरे बाई, खूपच सुंदर. धन्यवाद खरंच. त्या पद पद्धतीत ठेवणे. अलंकारामध्ये मोती बसवा, पाचू बसवा, रत्न बसवा, कडा बसवा आणि त्याला आकार द्यावा, त्याला शोभ करावं, ते अलंकार घालावं आणि गणपतीच्या अंगावर ते चमक झळकाव. तसे ते शब्द रूपाची चमक म्हणजे बोध आणि त्याच्या सुंदरपणा म्हणजे गणेशाचे अवयव आणि त्या शब्दाचा वेदाचा पुराणाचा अर्थ म्हणजे हृदयातल्या भगवंताला दिलेला आवाज आणि त्या आवाजातून त्या प्रमेय शक्तीनं प्रगटलेला भगवंत आणि त्या भगवंताचा ऐक्य म्हणजे त्या आनंदाचा भोग. इंद्रियाविना शब्दाविना तो आत्मभोग भोग असतो. तो प्रमेयाच्या माध्यमातून प्रमात्याला भोगता येतो. तो आनंद त्या अंतःकरणामध्ये त्या शक्तीनं पुराण आणि वेदाच्या जो परमात्म्याचा निकटचा संबंध आहे तो प्रगट होतो. त्याला प्रमेयाच्या दृष्टीनं, प्रमेय म्हणजे शब्दाची रचना करून, प्रमा म्हणजे प्रमात्याला त्याचा जाणीव देऊन, प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान बुद्धीत येऊन तो शिव होतो. तो जीव नसतोच.
कारण तो बोधात असतो, देहात नसतो. प्रमेयाच्या रूपानं प्रमाज्ञान घेऊन स्वरूपाकडे जाऊन अद्वैताचं ज्ञान भोगून द्वैताला टाकून आणि ईश्वराचा स्पर्श घेऊन तो जीवात्मा परमात्मा होतो. तो आनंद तो भोगतो. तो वृत्तीविना शब्दाविना असतो. तो निशब्द वेद. तो आपल्या सोबत त्या वृत्तीला ते रूप मिळतं आणि तिला तो कळतो. ते उभती त्याच्यामध्ये जाती आणि त्यालाच पाहती, तिथंच राहती. स्वानंद भक्ती परमानंद तिथं प्रगटतो. तिथं ती थांबती. ती देहाला शिवत नाही, इंद्रियाकडे विकार होत नाही आणि झालेला व्यवहार तिला माहित नाही. तो ज्ञानी महात्मा. व्यवहार होतो बरोबर आहे, इंद्रियाचा विकार होतो बरोबर आहे, पण व्यवहाराला तो ज्ञानी पाहतो. त्या व्यवहारात तो नसतो. तो जीवनमुक्त असतो. हो माऊली. समजलं नाही? कळालं? साधी हो भाषा आहे माऊली, ती. कळालं ना. खूपच सुंदर माऊली. काय असेल? 18 पुराण माऊली, खूपच सुंदर. 18 पुराण म्हणजे गणेशाचे अलंकार आहेत. अलंकार म्हणजे शब्द आणि शब्दांची पद झाली. त्या पदांची कोंदण झाले आणि त्या कोंदणामध्ये सिद्धांत रूपी हिरे बसवले. अशी त्या शब्दांची चमक म्हणजे बोध. त्यांचा सुंदरपणा म्हणजे त्याचे अवयव. त्याचा अर्थ म्हणजे भगवंताला आवाज देणारे आहे. ते प्रमेय, त्या प्रमेयाच्या शक्तीतून तो प्रगटतो आणि तो आत्मभोग इंद्रियांना शब्दाविना भोगायला मिळतो. ते प्रमेय म्हणजे त्या प्रमेयाच्या माध्यमातून प्रमात्याला भोगता येतो. तो आनंद अंतःकरणात प्रगट होतो. प्रमेय म्हणजे शब्दांची रचना. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. ते ज्ञान जेव्हा बुद्धीत येतं तेव्हा प्रमात्याला आपल्या स्वरूपाची जाणीव होते. तो देहात नसतो, तो बोधात असतो. तो आपल्या स्वस्वरूपात असतो, अद्वैत ज्ञानात असतो. द्वैताला टाकून ईश्वराचा स्पर्श भोगतो. तो निशब्द होतो, कारण तिथं शब्द नाही, तिथं वृत्ती नाही, तिथं इंद्रिय नाही, देहभाव नाही. वृत्तीला तो कळतो, वृत्ती त्यालाच पाहते, तिथेच राहते आणि स्वानंद भोगते. परमानंद प्रगट होतो. तिथे ती वृत्ती देहाला शिवत नाही, इंद्रियाला बघत नाही, झालेला व्यवहार तिला माहित नाही, कारण तो व्यवहारात नसतो. तो ज्ञानी महात्मा असतो. व्यवहार झाला तरी विकार नसतो. तो त्या व्यवहाराला पाहणारा असतो. तो जीवनमुक्त महात्मा असतो. तो जीवनमुक्त महात्मा असतो. लक्षात ठेवा. तुम्हाला कळेल न कळेल, आमचा दोष नाहीये. हा दोष आमचा नाही, पण आतून जो येतो एवढा उत्कर्ष, एवढ्या शब्दाची रचना, अरे बापरे, जो अनुभूतीचा शब्दात सांगता येत नसत. एवढं द्यायला भगवंत गुरु आपल्याला द्यायला की नाही? हो माऊली. जी गोष्ट शब्द तुम्ही तरी मांडून देता आम्हाला. खरंच येत आहे. जे शब्दाविन संवादिजे, इंद्रियाविन भोगिजे, बोलादीने निजे प्रमेयाचे. त्याचा भावार्थ सांगतो तुम्हाला कधीतरी, पण ह्याचा भावार्थ इथं आलाच. शब्दाविन संवादिजे, इंद्रियाविन भोगिजे, बोलादी झोंबिजे प्रमेयाचे. खरे माऊली, खरं बोला आधी प्रमेयाचे. खूप सुंदर. आपल्याला प्रमेय म्हणजे माहित नाही, प्रमाता कळत नाही, प्रमा ज्ञान नाही. काय आपण जगतो, कशासाठी जगतो, एवढं विचित्र वाटते मला. वाटतं हे किडे संसारामध्ये तरंगायले आणि त्याच्याच अभिमान धरायले. आबा न साधू, न श्रवण, न वेद, न पुराण. बरं भागवताकडे गेली, सांगता कुठे आल्यास कोणत्या स्कंदात काय सांग बरं इमानदारीनं, कोणता स्कंद काय सांगतो. मोरुस तर भागवत ऐकले तू? ऐकले, तो सांग ना.
एक शब्द बोल बोलता येत नाही आणि संसारात बडबड थांबत नाही. बडबड बडबड काय बोलते टाक 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 अशी वाटत होत ठेवात शोभा. अष्टादश पुराणे तीच म्हणे भूषणे पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. प्रमेय रत्न म्हटले. आता प्रमेय म्हणजे काय? दोन शब्द बोलू का थांबू? तुम्ही बोला ना माऊली, बोला ना, काय करू? बोला बोला. आज करणार नाहीत का? नाहीच दिसतंय. पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. प्रमेय रत्नाची. तसं रत्न अलंकारामध्ये रत्नाला महत्व आहे का सोन्याला महत्व आहे? रत्नाला माऊली. आधी सोनं मग मध्ये मग रत्न रत्न. बसल्यावर मग त्या सोन्याची किंमत वाढली. बरोबर आहे ना? हो माऊली. तुम्हाला म्हणणार का एक पाय माझ्या पुढे आली मी तुम्हाला सांगून टाकलं लगेच. आपल्या पैसे तर राहतच नाही काय गद. प्रमाता म्हणजे काय? प्रमा म्हणजे काय हे तुम्हाला रात्री सांगायला टाइम संपलाय. पुंडलिक गोदावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरुनाथ महाराज की. प्रमा म्हणजे ज्ञान, प्रमाता म्हणजे जीव, प्रमेय म्हणजे सिद्धांताला प्रगट करणारी शब्दाची रचना. त्या शब्दातून तो प्रमाता जागा होतो. तो प्रमाता प्रमा ज्ञानाकडे जातो. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, अप्रमा म्हणजे अयथार्थ ज्ञान. अयथार्थ म्हणजे जगताचं ज्ञान, देहाचं ज्ञान आणि प्रमा ज्ञान म्हणजे ईश्वराचं ज्ञान. किती सुंदर सांगा बरं. कधी ऐकलं होतं का? नाही सांगा, माऊली, कधी ऐकलं? नाही ऐकलं नव्हतं. खूप सुंदर. लय मस्त आहे. पण तू विचार सांगा वाटते, पंच करून सांगा वाटते. आता काय पण विचार सगळा थांबला तर ते पाया नाही म्हटलं गपची बसले. पण विचार पंच करून थांबवायचं नाही. आता फास्ट येणार आहे. हो माऊली. हो अद्वितीय झालं, असंग झाला, प्रिय झाला, झाला आपला काल बरंच झालं. आता असंग प्रत्येक आत्मा नंतर पंचकोशातीत सोपय आणि देहत्रयातीत ते पण सोपय आणि मग त्याचं पुढे वर्णन करू. जरा फास्ट पंचाकरण विचारायचा बरोबर यायचं आपल्याला.